नमस्कार, आपण पाहत आहात जनसभा टीव्ही। गेल्या 13 वर्षांची अखंड परंपरा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टीव्हीला सबस्क्राइब करा। खारघरमधील सेक्टर 15 घरकुल कॉम्प्लेक्स येथील महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटीमध्ये देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी सोसायटीचे सभासद आणि पदाधिकारी तसेच महिला व अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते। महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांच्या विद्यमाने आपण आपल्या या पटांगणामध्ये आज स्वतंत्र भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत। या कार्यक्रमाला उपस्थित महालक्ष्मी सोसायटीतील सर्व सभासद, महिला मंडळ, त्याचप्रमाणे ज्येष्ठ अबालवृद्ध, आपणा सगळ्यांना क्रांतिकारी जय हिंद। ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि एक सुंदर स्वातंत्र्य तुमच्या आमच्या समोर आज आपण जे जगतोय ते स्वातंत्र्य मिळालं, त्या सर्व महान क्रांतिकारकांना क्रांतिकारी नमन। सचिव प्रदीप जाधव, पांढरे सर, गुरु तवळकर आणि सर्व आपणा सगळ्यांना जय हिंद, नमस्कार। आपण सर्वप्रथम ध्वजारोहण करणार आहोत। मी ज्येष्ठांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे। ज्येष्ठ सांगायची गरज आहे, त्याचप्रमाणे माजी सैनिक या पुढे। अरे सावधान, विश्राम, सावधान। राष्ट्रध्वज को सलामी देंगे, सलामी दे। राष्ट्रगान शुरू कर। अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे गाहे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगल गायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। संस्थापक सदस्य आणि अध्यक्ष प्रवीण कदम साहेब, त्याचबरोबर जाधव साहेब, संघर्ष मित्र मंडळाचे महेंद्र सोनवणे साहेब, त्याचबरोबर आमच्या वाघमारे साहेब, पांढरे सर, सर्व ज्येष्ठ नागरिक, माझ्याबरोबर उभे असणारे सगळे सहकारी सभासद, अबालवृद्ध आणि महिला प्रतिनिधी, आपल्या चव्हाण मॅडम, आज आपण भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त इथे उपस्थित राहिले आहोत आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण ध्वजारोहण केलेलं आहे। आपल्या इकडे गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी ध्वजारोहण होत असतं, स्वातंत्र्य दिनाचंही आणि प्रजासत्ताक दिनाचं सुद्धा। आज पावसानं थोडी आपल्यावरती मेहरबानी केलेली आहे, थोडा पाऊस कमी असल्यामुळे आपल्याला ध्वजारोहण चांगल्या प्रकारे पार पाडता आलं। सोनवणे साहेब सुद्धा इथं आलेले आहेत, पांढरे सर आहेत आणि आज आपण हा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना याला आपण अमृतकाल म्हणतो आणि या अमृतकालाच्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। पण एक खंत अशी व्यक्त करतो की रात्री मी 11:30 पावणे 12 वाजता आलो तर आपल्या घरकुल गार्डनमध्ये जिथं आपलं फेडरेशनचं ध्वजारोहण होतं तिथं आपले सहकारी प्रवीण कदम साहेब, वाघमारे साहेब असतील, अशोक कोळसकर आणि ढंगारे सर, हे लोक स्वतः उभे राहून त्या गार्डनमधलं गवत छाटत होते आणि हे सिडको आणि महापालिका अधिकार सांगतात आपल्याला नेहमी की ही आमची गार्डन आहे, ही आमची जागा आहे, तर दुसऱ्या कोणी यायचं नाही, कोणाचा हस्तक्षेप नाही पाहिजे। त्यांना म्हणजे हक्काची जाणीव आहे पण कर्तव्याची भान राहिलेलं नाही आणि मला वाटतं आम्ही थोडा आता अपग्रेड होत 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 अशी परिस्थिती आलेली आहे की आम्ही एकमेकांना जवळच येत नाही कधी।
म्हणजे आम्ही थोडं मोठं झालो म्हणूया, आम्ही श्रीमंत झालो, किंवा आम्हाला कुठेतरी अहंकार निर्माण झाला आहे की आम्हाला कोणाची गरज नाही. आणि कारण एकेकाळी अगदी 15 वर्षापूर्वी मी बघितलं तर इथं घरकुलमध्ये सहज लोक अगदी 500-600 लोक सहज मैदानात एकत्र यायची. आणि आज तुम्हाला फोन करून लोकांना बोलवून घरी जाऊन 50 लोक जमवता आपल्याला नाकीनं येतात, मुश्किल होत आहे. आणि सगळ्यात पहिलं की आपली हे मास हाऊसिंग सोसायटी आहे, मास हाऊसिंग कॉम्प्लेक्स आहे, तर आपल्याला एकी महत्त्वाची आहे. एकी असेल तर आपल्या सगळ्या समस्या सुटतील. आता आपण घरकुलची मुळात बांधकाम करतानाच अगदी कच्चं बांधकाम झालं आहे, ते सगळं बोलून झालं. आपल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, सर्वांनी सांगितलं, ते आपलं स्ट्रक्चर ऑडिट झालं, आपण सगळ्या बिल्डिंग दुरुस्त करून झाल्या. पण हा धोका संपलेला नाही. तर आपल्याला ह्या घरकुलचं रिडेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. आणि रिडेव्हलपमेंटसाठी गेल्या 2 वर्षापासून संस्था, फेडरेशन किंवा सोसायट्यांच्या वतीनं, त्यामुळे काही फेडरेशनच्या वतीनं किंवा आपल्या तिन्ही सोसायट्या ABCD कंडोनियम हे सगळे आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. आणि ह्या सगळ्या प्रयत्नाला आपल्याला यश येईल एवढं नक्की, पण त्यासाठी आपली सगळ्यांची एकी असणं गरजेचं आहे. आपण सगळे एकमेकांजवळ आलो पाहिजे, परस्पर विश्वास पाहिजे. ट्रान्सपरन्सी तर आहे, पण तुम्ही कशातच येणार नाही आणि परत जाण विचारणार तर चुकीचं होईल. तर आपला सगळ्यांचा सहभाग पाहिजे. सहभाग घ्या आणि नंतर तुमच्या तक्रारी विचारा, शंका विचारा. कोणाला असं वाटू नये की हे पुढं लागताय त्यांना फायदा आहे, फायदा वगैरे असं काय नाही. आम्हाला आमचं टेन्शन आहे की आमची पण घरं आमच्या मुलांकडे आम्हाला विना झंझट हँडओव्हर करायचे आहे. तर आम्ही पण काय घरं घेऊन जाणार नाही, जसं तुम्ही आहे तसंच आम्ही आहोत. तर आपल्याला ह्या रिडेव्हलपमेंटसाठी एकी गरजेचे आहे. दुसरा विषय मी एक आपल्या सोसायटीचा उपाध्यक्ष किंवा सदस्य म्हणून आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण या मार्चपासून आपल्या सोसायट्यांचं, आपल्या मध्ये ज्या काही 8 सोसायट्या होत्या 3-4 बिल्डिंगच्या, त्या सगळ्यांचं मर्जिंग केलेलं आहे. एका छत्राखाली म्हणजे महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटीच्या छत्राखाली चालू आहे. अध्यक्ष आपले प्रवीण कदम साहेब आहेत, कारभार चालवतात चांगल्या प्रकारे, अगदी पारदर्शकपणे. आणि मार्चपासून ते एप्रिलपासून आपला मेंटेनन्स हा मायगेट या ॲपवरून डायरेक्ट ऑनलाईन भरला जातो. आणि आपल्यातल्या काही लोकांना माहीत नसेल तर ते आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना, पाहुणे नातेवाईक असतील त्यांनी सगळ्यांना सांगा की मेंटेनन्स वेळच्या वेळी भरला जावा, अन्यथा प्रत्येक महिन्याला त्याच्यावरती दंड आहे. आणि हा दंड टाळायचा असेल, सोसायटीचं थकीत चार्जेस टाळायचे असतील तर आपल्याला वेळच्या वेळी मेंटेनन्स भरणं गरजेचं आहे. सोसायटीला मेंटेनन्स भरूनच सहकार्य करायचं आहे, त्याचबरोबर वेळ देऊन सहकार्य करायचं आहे. आणि ही सगळ्यांची आपली गरज आहे. मी आता आपला जास्त वेळ घेत नाही. अध्यक्षांना, सचिवांना मी धन्यवाद देतो की आपण मला बोलायची ती संधी दिली. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी भारताच्या स्वातंत्र्याच्या 19व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. सर्वांना 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा. महालक्ष्मी सोसायटीचे सन्माननीय संस्थापक परब साहेब, तसेच महालक्ष्मी सोसायटीचे सन्माननीय प्रवीण कदम साहेब, तसेच जाधव आणि जेवढे या संस्थेमध्ये सभासद आहेत, ते कार्यकर्ते आहेत, त्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. 15/1947 भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यानंतर ज्या लोकांनी खरोखर प्राणाची आहुती दिली, असे अनेक लोक हे आपले बांधव होते. या देशासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली, या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देऊन आणि खरोखर जे महामंगल सोसायटी चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊन घरकुल फेडरेशन यांच्या वतीने महालक्ष्मी सोसायटी हे वारंवार 15 वर्षाचा जे कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत, त्यांना फेडरेशनतर्फे शुभेच्छा. महालक्ष्मीचे मुख्य प्रवर्तक श्री शिवराम परब यांचा आज वाढदिवस आहे. 15 ऑगस्ट कमालीचा दिवस आहे. तर मी महालक्ष्मीचे घरकुल फेडरेशनचे सन्मान्य सचिव सुरेशजी वाघमारे, त्याचप्रमाणे महालक्ष्मीचे सचिव प्रदीप जाधव, नितीन चव्हाण, गुरुदत्त होळकर आपल्याला विनंती करतो की आपण त्यांना फुल देऊन त्यांचा आज बर्थडेच्या शुभेच्छा द्यायच्या. हॅपी बर्थडे.
15 ऑगस्टच्या निमित्ताने आपण जो माझा इथे बहुमान केला त्याबद्दल मी महालक्ष्मी सहकारी सोसायटीचे तसेच इथल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. तसेच आज 15 ऑगस्ट निमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द इथे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आमचे उपाध्यक्ष माननीय आप्पासाहेब मगर, जनसभाचे संपादक, एक समाजसेवेतून सातत्याने स्वतःचा सहभाग दर्शवत असतात, ते आमचे आप्पासाहेब मगर यांनी आपले विचार जे सोसायटीबाबत मांडले ते आपण सगळ्यांनी ऐकले असेल. या भारतीय स्वातंत्र्याने आम्हाला अतिशय महत्त्वाची स्वातंत्र्य दिली. बोलण्याचं असेल, खाण्याचं असेल, राहण्याचं असेल, वावरण्याचं असेल, शिकण्याचं असेल, आरोग्याचं असेल. बकरा खातात, कोंबडी खातात आणि कुत्र्यावर प्रेम दाखवतात. तर हे सगळं आहे ना, काय होतंय इथे मी A17 मध्ये आपण ते खाली एक कुत्र आहे ते सगळ्यांच्या अंगावर जाते. जो येईल नाही त्याच्या अंगावर जाते. तुम्हाला प्राणी मात्रा भूतदया जर असेल तर ती करा, परंतु इथे वावरणारी जी मुलं आहेत, लहान मुलं, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा त्यांना त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येक सभासदाने घ्यायला पाहिजे. वाढीव बांधकाम करताना वारंवार आम्ही हे म्हणतोय की सोसायटीच्या कोणत्याही फॅसिलिटीजला डिस्टर्ब होणार अशा आपल्या वाढीव बांधकाम करू नका, परंतु लोक त्याच्याही पलीकडे जातात. आणि म्हणून आता आपण लवकरच एका दुसऱ्या पर्वामध्ये जातोय. घरकुल स्थापन झाल्यापासून या ठिकाणी वसाहत बसल्यापासून मला असं वाटतं 2003 ते 2000 दरम्यान ही वसाहत या ठिकाणी बसली आणि आपण एका दुसऱ्या पर्वामध्ये जातोय. त्याची अधिकृत उभारणी आणि अधिकृत सुरुवात आज आपण घरकुल फेडरेशनच्या माध्यमातून ॲडव्होकेट आपलं आर्किटेक्ट शुभम गोडवे हे येणार आहेत आणि तुमच्या आमच्या मनातले अनेक असंख्य प्रश्न आहेत रिडेव्हलपमेंट संदर्भात. ते सगळे प्रश्न आपण त्यांना विचारायचे आहेत. त्यांच्या प्रश्नांसाठीचा जो तास असेल त्यात आपण ते विचारायचे आहेत. प्रश्न जेन्युइन असू द्या. तुम्हाला आम्हाला काय मिळणार आहे. आपण अनेक बिल्डर या ठिकाणी आणले, परंतु तुमच्या आमच्या शंका दूर करायच्या असतील तर आपण त्या ठिकाणी यायचंय. आज भारतीय स्वातंत्र्याच्या आपल्या सगळ्यांना महालक्ष्मी सोसायटीच्या वतीने आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आजचा हा जो सकाळचा कार्यक्रम आहे या ठिकाणी तुर्तास थांबला. ठीक सूर्यास्त होण्यापूर्वी आपण या ठिकाणी येऊन ध्वज खाली उतरायचं आहे. सगळ्यांना परत एकदा जय हिंद, नमस्कार.